तुम्हा धराया कारण किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्मा जरी आपल्यासाठी येत नसले, ते जरी सज्जनाचा सांभाळ करून दुर्जनाचा नाश जरी करत असले तरी आपल्यासाठी आपण पूर्ण सज्जनही नाही आणि आपण पूर्ण दुर्जनही नाही. आपला उद्धार करण्यासाठी इथं संत महात्मे अवतार धारण करतात. विठ्ठल आपण वास्तविक संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय त्याच मार्गाने आपण जायचंय. त्यांनी जी वाट आपल्याला दाखवली, कारण घरात जर कुणी चांगलं सांगत असेल ते जर आपण ऐकलं नाही तर आपला अपघात होण्याची शक्यता असते, आपलं जीवन अधोगतीला जाण्याची शक्यता असते. म्हणून संत महात्मे इथं आल्यानंतर आपल्याला उपदेश करतायत. संत महात्म्यांचं इथं येणं आणि आपल्याला उपदेश करणं हेच खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन आहे. ते इथं आल्यानंतर आपल्याला उपदेश करतायत, आपल्याला सांभाळतायत, आपल्याला शिकवतात आणि शिकवल्यानंतर ते सांभाळतात. किती सांभाळतात, फार मोठी त्यांची दया आपल्यावर आहे. कारण आपले आईवडील सुद्धा आपल्यासाठी जे काही करू शकत नाही ते संत महात्मे करतात. त्यांचा एक एक उपदेश आपल्या जीवनाचा उद्धार करणारा उपदेश आहे. पण खरं सांगतो मायबापा हो, मग आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रामाणिक आपल्या उद्धाराची तळमळ आहे, त्यानं फक्त ज्ञानोबराय आणि तुकोबराय यांच्या चरणावर माथा ठेवावा. विठ्ठल कारण आपला उद्धार व्हावा याची तळमळ ज्ञानोबराय आणि तुकोबराय सोडले तर कुणालाच नाही. संत महात्मे आपल्याला उपदेश करतायत, त्यांचं इथं येणं आणि आपल्याला उपदेश करणं कसं असतं माहितीये का, त्या आईप्रमाणे ते आपल्याला सांभाळत असतात. संत महात्मे इथं आल्यानंतर त्यांचा उपदेश कशा स्वरूपाचा असतो, त्या मातेप्रमाणे असतो. माता म्हणजे आई काय करते, एखाद्या लहान बाळाला जर भात खाऊ घालायचं असेल तर ताटलीभर भात त्याच्या समोर घेऊन येते आणि आल्यानंतर आखीच्या आखी ताटली त्याच्या तोंडात कोंबते का आई? आखीच्या आखी ताटली कोंबते का? आणि आखीच्या आखी जर कोंबत असेल तर ती त्याची सख्खी नाही. सख्खी आई असं कधीच करू शकत नाही. आखीच्या आखी ताटली कोंबत नाही. आई काय करते, छोटासा घास हातामध्ये घेते त्या बाळासमोर करते आणि म्हणते, बाळा हा चिवचा घास आहे, हा माऊचा घास आहे, हा बबूचा घास आहे. ऐका बरं का माता माऊलीनो. आणि या घासामध्ये सगळे घास तिकडचे राहतात. कुठले? या घासामध्ये मामाचा घास, मामीचा घास, या घासामध्ये एकही घास काकूचा नाही, एकही घास आत्याचा नाही. ते बुबू जे राहतं ना, बुबू म्हणजे कुत्र, ते कुत्र सुद्धा माहेरचं राहतं, तेव्हाच ते पोरग खातं, नाही तर ती पोरग सुद्धा खात नाही. मग आई काय करते, एक एक घास करत करत त्या बाळाला आखीच्या आखी ताटलीभर भात खाऊ घालते. तसं आमचं संत महात्म्यांचं जीवन आहे. ज्ञानोबराय काय करतात, समोरच्याचा अधिकार पाहतात, त्याची लेवल उंची पाहतात, त्याची पाहतात. आणि तो जर सामान्य असेल तर त्याला हरिपाठासारखा ग्रंथ आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात काय करा, फक्त तोंडानं त्या मुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करी, पुण्याची गणना कोणा करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय सोपा मार्ग सांगतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सामान्य जर असेल, संसार करत असेल तर फार काही करू नका, फक्त मुखानं भगवंताचं भजन करा. त्याची पात्रता जर थोडी मोठी असेल आणि त्याला जर कळत असेल आणि त्याचा अधिकार जर 65 ओव्या सांगून जर कळत असेल, चांगदेव महाराजांसारखा जर त्याचा अधिकार असेल तर त्याला चांगदेव 65 सारखा ग्रंथ आहे. ज्याच्या जीवनामध्ये अमृताचा अनुभव आलाय, जीवन सगळ्या गोष्टीने परिपूर्ण झालंय आणि हे सगळं करत असताना आनंद निर्भर डुलत असो असं ज्याचं जीवन आहे, अशा जीवनाकरता अमृत अनुभवासारखा ग्रंथ आहे. आणि ज्याची पात्रता फार मोठी म्हणतोय मी, ज्याची पात्रता फार मोठी. जोग महाराज संस्थेत असं ऐकलंय
विचार सागर पंचदशी शिकल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. विचार सागर आणि पंचदशी शिकल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. विचार सागर आणि बाकीचे ग्रंथ जर शिकले तर ज्ञानेश्वरी प्रवेश होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. या सगळ्याच्या वरती जर त्याचा अधिकार असेल तर त्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबा देतात. ज्ञानेश्वरी काय सामान्य वाटते का तुम्हाला? भाग्यवान आहात तुम्ही. ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये सुरू आहे. ज्ञानेश्वरी इतकी व्यापक आहे, आपण आपल्या महाराष्ट्रात भारतात आपण त्याचा अभ्यास करत नाही, ती वाचत नाही. पण ही ज्ञानेश्वरी घेऊन बाकीच्या देशामध्ये त्याच्यावर ट्रान्सलेशन करून त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे. ज्ञानोबा काय लिहित नाही ज्ञानेश्वरीमध्ये सगळं लिहितात. एक आता 150-200 वर्षापूर्वी एक शोध लागला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. तो शोध कुणी लावला रे मुलांनो? हे बोलू नको, नीट बस. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला? कुणी लावला? नाही माहिती. एक जण झाडाखाली झोपला होता आणि त्याच्या टाळक्यात सफरचंद पडलं. काय नाव त्याचं? न्यूटन. अरे न्यूटन नाही, तो जुनाच टन आहे. ते सफरचंद 150-200 वर्षापूर्वी त्याच्या टाळक्यात पडलं, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. पण 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा लिहून ठेवतात, खालरा धावे पाणी, गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्याच पोटात आहे. मग 750 वर्षापूर्वी त्या ग्रंथात जर लिहिलं जात असेल तर आत्ता शास्त्रज्ञांनी किती जरी शोध लावले तर आमच्या ज्ञानोबरांच्या पुढे नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आत्ताच्या काळामध्ये युटिलायझेशन अपडेट असणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून आमच्या संस्थेचे गुरुवर्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणजे SP कॉलेजचे प्राचार्य गुरुवर्य मामा एक वाक्य नेहमी सांगायचे, आणि आम्ही हे सांगतो म्हणजे आमचं काहीच नाही, आम्ही ज्यांच्या मुखातून ऐकलं हेच तुमच्या समोर मांडत असतो. गुरुनाम गुरु मामासाहेब एक वाक्य नेहमी म्हणायचे, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्या चरणावर ठेवावा माथा. ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्या चरणावर ठेवावा माथा, आणि ज्याच्या घरामध्ये नाही ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच्या कमरेत घालाव्या 2 लाथा. हे मोठ्यांचं वाक्य आहे. आम्ही त्यांच्याकडं त्या संस्थेमध्ये राहून शिकलोय. म्हणून त्या मोठ्यांचं मार्गक्रमण अनुसरण जर आपण आपल्या जीवनात केलं तर नक्की आपली ही जी गती आहे ती नक्की आपल्याला एक दिवस उद्धाराकडे घेऊन जाईल. म्हणून मार्ग ज्या मार्गाने साधू संत गेले, आपले बाप जाते गेले, आपले आईवडील गेले, त्याच मार्गाने आपण जायचंय. एक दृष्टांत सांगतो, सहज उगाउगानं आठवला. एक नाना फडणवीस नाव आपण इतिहासात ऐकलं असेल. नाना फडणवीस. त्या नाना फडणवीसांकडे एक मनुष्य घोड्या घेऊन आला. घोड्या म्हणजे आपल्या पखवाज वाजवण्याचं स्टँड, त्याला आपण घोडी म्हणतो. ती घोडी नाही, घोडा आणि घोडी. त्या 2 घोड्या घेऊन आला आणि नानांना त्या व्यापाऱ्यानं सांगितलं, नाना माझी एक इच्छा आहे, या 2ही घोड्या तुम्हाला सप्रेम भेट द्यायची. पण नानानं विचारलं काय कारण आहे याचं? म्हणे माझी इच्छा आहे या 2ही घोड्या तुम्हाला भेट द्याव्या. पण नाना माझा एक प्रश्न आहे, या 2ही घोड्या आहेत पण त्या घोड्या सगळ्या सारख्या होत्या, दोन्ही दिसायला सारख्या, रंगानं सारख्या, त्यांची शेपटी सारखी आहे. ऐका रे, शेपटी सारखी, कलर सारखा, सगळं सारखं होतं. दोघी दिसायला हुबेहूब होत्या. आणि आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सेम टू सेम सगळं सारखं होतं. उंची सारखी, रंग सारखा, त्यांची शेपटी सारखी, कान सारखे, शिंग पण. घोड्याला शिंग आहे का मानोरीत? हुबेहूब दिसणाऱ्या 2ही घोड्या. आणि नानांना सांगितलं या 2ही घोड्या मला तुम्हाला सप्रेम भेट द्यायचा आहे. पण माझा एक प्रश्न आहे नाना, तुम्ही फक्त एक गोष्ट ओळखून दाखवायची, या 2ही घोड्या जरी दिसायला हुबेहूब असल्या तर या घोड्यांमध्ये एक आई आहे आणि एक तिची लेक आहे. नाना माझा प्रश्न आहे, फक्त तुम्ही ओळखून दाखवा, माय कोणती आणि लेक कोणती, या 2ही घोड्या मला तुम्हाला द्यायच्या आहे. नाना हुशार होते. नाना त्या 2ही घोड्या घेऊन गावच्या पानवठ्याला गेले, नदीवर गेले. आणि गेल्यानंतर नानांनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं या 2ही घोड्या आपल्याला धुवायच्या आहे. त्यावेळेस व्यापाऱ्यानं सांगितलं, नाना सकाळी येताना 2ही घोड्या मी धुवून घेऊन आलोय. पण नाही म्हणे, आपल्याला 2ही घोड्या धुवायच्या आहे. दोघंही पानवठ्याला गेले आणि 2ही घोड्या पोहण्यासाठी
धुण्यासाठी पाण्यामध्ये सोडल्या. एक घोडी पोहत पोहत पुढे जात होती आणि दुसरी घोडी पोहत पोहत तिच्या मागे येत होती. नानांना त्या पाणवट्याच्या किनाऱ्यावरून सांगितलं, जी पुढे चालली ती आई आहे आणि जी मागून येते ती तिची लेक आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग आपले बाप जाते, आपले आई वडील, आपले साधू संत महात्मे ज्या वाटेनं गेले त्याच वाटेनं आपण जायचंय. आणि त्यांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्गच आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करणार आहे. म्हणून हा सप्ताह करायचा आणि सप्ताहामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त होतं. परंतु हा सगळा आनंद द्यायला आपल्याला ज्ञानोबराय तुकोबाराय तयार आहेत, तरी सुद्धा आपण संसार जीव लावून करतोय. आता मानोरीची काय संख्या एवढीच असेल का? नाही. पण सगळ्यालाच कीर्तनात आनंद राहतो असं काही नाही. पण खरं सांगतो मायबापा हो, या महाराष्ट्रामध्ये आता असाच एक मांडव उरलाय, असाच एक धर्म मांडव आता उरलाय. नाही तर बाकीचे मांडव आता कधी तांडव करतील काही सांगता येत नाही. बाकीचे मांडव आता काही खरं राहिलं नाही मांडवाचं. एकच मांडव चांगला आहे, हा धर्म मांडव. बाकीचे मांडव आता कधी तांडव करू शकतील. आणि इथं कुणी जरी आला, इथं कौरव जरी आले तरी त्यांना पांडव व्हावं लागेल, असा हा धर्म मांडव आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. असे संत महात्मे आपला उद्धार करतात आणि उद्धारचं देवही करतो. पण देव आपला उद्धार करत नाही. त्यांच्याच थ्रू म्हणजे त्यांच्याच आधिपत्याने आलेले संत महात्मे आपला उद्धार करत असतात. भगवान परमात्मा अवताराला येतो म्हणजे का अवताराला येतो, तर त्याचे अनेक कारण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो. वेदाचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो. भक्ताचा सांभाळ करण्याकरता परमात्मा अवताराला येतो. ब्राह्मणाचा संहार करण्याकरता नाश म्हणतो, ब्राह्मणाचा सांभाळ करण्याकरता येतो. गोमातेचं रक्षण करण्याकरता येतो. आणि अंब ऋषी राजासाठी सुद्धा भगवान परमात्मा अवताराला येतो. पण येताना तो जेव्हा येतो तेव्हा त्याचे अनेक कारण आहेत. कारण भगवान परमात्मा सहजासहजी अवताराला येत नाही. या पृथ्वीचं पाप वाढलं आणि पुण्य कमी झालं की भगवान परमात्मा अवताराला येत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म फार महत्वाचं आहे. आपण जे कर्म करतोय त्या कर्मावर पाप आणि पुण्य ठरत असतं. कर्माचा परिपाक पाप आणि पुण्य, आणि ते पुण्य सुख देतं आणि पाप जे आहे ते दुःख देतं. आणि अशी पृथ्वी एकदा कंपायमान झाली या पापानं, तिला हे सहन झालं नाही की तो परमात्मा अवताराला येतो. म्हणून प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य, या पृथ्वीवर आपण भार म्हणून जन्माला आलोय, पण इथं आल्यानंतर आपण आपलं कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि कर्म फार प्रामाणिक असतं. मनुष्य कर्म करून कुठेही जगामध्ये निघून गेला तर त्याचं कर्म त्याला कधीच सोडत नाही, कधीच सोडत नाही. कर्म करा आणि तुम्ही कुठेही निघून जा, ते कर्म तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. कर्माचं एक रूपक सांगतो. कर्म कसं आहे माहिती आहे का? कर्म हे गावरान गाईच्या वासरासारखं आहे. चांगलं आहे का? कर्म हे गावरान गाईच्या वासरासारखं आहे. गावरान गाईचं वासरू तुम्ही प्यायला सोडा, शेकडो गाया असू द्या, ते वासरू आईकडेच जातं. तसं जर्सीचं सोडा बरं, ते ज्याला सोडायला जाईल त्याला डुसणी आणतं पहिले. गावरान गाईच्या वासरासारखं कर्म आहे. तुम्ही कुठे जा, तुमचं कर्म तुमचं कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे. हे कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे. कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्माची ये भेने निघाला दुपारी. हे कर्माची ये भेने निघाला दुपारी, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे, कर्म प्रात काळी जाऊनी बैसे. कर्माची या भेने निघाला दुपारी, कर्म प्राप्त काळी जाऊनी बैसे. कर्माला घाबरून तो मनुष्य जर दुपारी कुठं जाण्याकरता निघाला तर त्याचं कर्म सकाळीच तिथं पोहोचलेलं असतं. म्हणून आपलं कर्म हे जीवनामध्ये प्रामाणिक असावं. मग आपण कर्म करतो हे कुणी पाहत नसलं तरी आपलं कर्म हे देव पाहतो. म्हणून आपलं कर्म हे प्रामाणिक असावं
आणि त्या कर्माचाच परिपाक म्हणून आपला जन्म आहे. कारण आगा कर्मी जे करावे तर ते सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. या देहात आपण कशासाठी येतो? गत जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे ते भोगण्यासाठीच आपण इथं येत असतो. आणि इथं आल्यानंतर जर आपलं कर्म प्रामाणिक नसेल तर पाप वाढतं आणि पापाचा परिणाम हे दुःख आहे. पापाचा परिणाम झाला ही पृथ्वी कंपायमान होते, थरथरायला लागते आणि देवाचा धावा करते. तेव्हा हा देव अवतार धारण करतो आणि अवतार धारण करत असताना तो येताना काय घेऊन येतो हेच तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा हो घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा 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 घेऊन या चक्र गदा घेऊन या चक्र गदा हो घेऊन या चक्र गदा 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 हाती धंदा करीतो घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो भक्ताराचे पाया पासी भक्ताराचे पाया पासी भक्ताराचे पाया पासी भक्ताराचे पाया पासी घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो देवा राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी पाया पासे घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो घेऊन या चक्र हाती धंदा करीतो हाती धंदा करीतो 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 घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. काय धंदा करतो आणि आल्यानंतर त्याच्या हातामध्ये काय आहे तर चक्र आहे. सुदर्शन नावाचं चक्र आहे आणि कौमुदी नावाची गदा आहे. इथं आल्यानंतर तो काय करतो तर जो भक्त आहे त्याला त्रास होऊ नये याच्याकरता त्याचा अवतार आहे. तो अवतार पहिलं कारण आहे धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा अवताराला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते वेळी आपुलेची कैवारे मी साकार होऊन अवतरे या लागी अवतरे युगायुगी अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुडी सुखाची ओवी सुसुके विश्व कोंदे धर्माची जगी नांदे आणि भक्ता आणि गदी दोंदे सात्विकाची तै पापाचा अंचळू फुटे पुण्याची पहाट फुटे मूर्ती माझी प्रगटे पंड कुमारा किंवा ऐस्या काजा लागी अवतरे मी युगायुगी परी हेची ओळख ही जो
विवेकी या ज्ञानोबराय म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. पवित्राणाय 8वा श्लोक आहे. पवित्राणाम साधना विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. युगे युगे धर्माची जेव्हा हानी होते, धर्मावर ग्लानी येते, तेव्हा परमात्मा अवताराला येतो. आणि असा परमात्मा ज्यावेळेस अवताराला येतो, हा परमात्मा जगाचा विचार आपण जर केला तर एकच परमात्मा आहे, पण तो प्रत्येक युगामध्ये जन्माला येतो आणि तो वेगळे वेगळे धंदे म्हणजे काम करतो, म्हणून त्याचं नाव बदलतं. तसं जर पाहिलं तर याला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून एको हम बहुश्याम, त्याला वाटलं मी अनेक व्हावं, मला त्याला करमत नव्हतं, म्हणून प्रकृतीचा आधार घेऊन त्यानं हे सगळं जगत निर्माण केलं. तसा परमात्मा एकच आहे, पण अवताराला आल्यानंतर तो वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, म्हणून त्याचं वेगवेगळं नाव आहे. नाही तर भगवंताचं स्वरूप या जगामध्ये सगळं एकच आहे. माणूस एकच असतो. उदाहरण सांगतो, माणूस एकच असतो, पण तो ऑफिसला गेला की तो साहेब होतो. ऑफिसला गेला की त्याला साहेब म्हणतात. घरी येताना जर बायकोनं भाजीपाला आणायचं सांगितलं तर तो बायकोचा नोकर होतो. घरी आल्यानंतर मुलांना जर शिकवायला बसला तर तो मुलांचा शिक्षक होतो. आणि पुन्हा भांडे घासायला बसल्यानंतर तुम्ही हसलात म्हणजे इकडे असंच आहे काय? बारा संसाराला तर फार वैतागली बरं का माणसं, पण हा हसू दाखवावं लागतं, जगापुढं हसावंच लागतं. आणि तो जर रडला तर मग लोक त्याची अनेक कारणं लावतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आपल्याला वेळ आहे तसा. संसाराला फार वैतागली माणसं, फार वैतागली. एक माणूस बायकोला इतका कंटाळला का कंटाळला माहितीये का? त्याची बायको त्याला 3 टाइम मारायची. म्हणजे ब्राह्मण जसे त्रिकाल संध्या करतात ना, तशी मारायची. मारणे, धोपटणे आणि झोडपणे. मारणे, धोपटणे, झोडपणे याच्यात बदलच होत नव्हता. बदल झाला तर उलटा व्हायचा. झोडपणे, धोपटणे, मारणे असा व्हायचा, नाही तर बदलच होत नव्हता. तो बिचारा रोज बायकोचा मार खायचा, वैतागला. आणि एक दिवस वैतागून त्यानं सासरेबुवाला फोन केला. म्हणे, काय सासरेबुवा, तुम्ही माझ्या पदरात हे जे फळ टाकलं ना, तुमची जी मुलगी तुम्ही मला दिली, फळ फारच कडू निघाला. सासरेबुवा तिकडून धाय मोकलून रडायला लागला. मग जावयाने विचारलं, तुम्ही का रडताय? म्हणे, जावय बापू, तुम्ही ज्या फळाचा कडवटपणा भोगताय ना, त्या फळाचं अख्खं झाडच माझ्या घरात आहे आणि मी आयुष्यभर ते भोगत आलोय. विठ्ठल असंच लागतं बरं का. माणसं फार वैतागले संसाराला. एक माणूस आणि त्याला त्याची बायको रोज भांडे घासायला लावायची, रोज भांडे घासायला लावायची. आणि तो एक दिवस इतका वैतागला, भांडे घासून घासून इतका वैतागला, त्यानं वैतागानं रागानं एक दिवस त्या सासऱ्याला फोन लावला. म्हणे, काय सासरे बुवा, तुमची पोरगी तुम्ही मला दिली, मी इतके दिवस तुम्हाला काही सांगितलं नाही, पण ही रोज मला भांडे घासायला लावते हो. आता कसं सांगितलं असेल तर सांगू बुवा, रोज भांडे घासायला लावते. माझी एक विनंती आहे सासरे बुवा तुम्हाला, की एक काम करा, तुमच्या मुलीला थोडं समजावून सांगा, तिला फोन करा आणि तिला समजावून सांगा. तेवढा सासरे बुवा म्हणला, थांबा, लगेच तिला फोन लावतो, माझे 2-4 भांडे घासायचे राहिले, तेवढे झाले की लगेच फोन लावतो. म्हणजे सासरे बुवा, बीज बबूल का बोए तो हम कहां से खाएंगे. विठ्ठल विठ्ठला 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 संस्काराची गरज आहे बरं फार. आपल्या मुलाला संपत्ती नाही दिली तरी चालेल, विषय भलतीकडे जाईल, पण संस्काराची फार गरज आहे, फार गरज आहे. आपण बाहेर पडा आणि बाहेर समाजात फिरताना मुलं पहा, तरुण पिढी पहा, त्यांना संस्काराचा इतका अभाव आहे, इतका अभाव आहे. व्यावहारिक जनरल नॉलेज सुद्धा त्याची आता गरज आहे. आमचा सकाळीच कुठेतरी विषय झाला की जुन्या काळामध्ये एखादं लग्न असेल, गावात काही समारंभ असेल, तर बाहेरून डॉक्टर वाढोपे बोलवण्याची गरज नव्हती, वाढण्यासाठी पैसे देऊन मुलं बोलवण्याची गरज नव्हती. इतकी माणसं असायची. एखादं लग्न असेल तर रात्रीच तिथं बुंदी काढण्यासाठी गावातले तरुण पोरं तिथं मुक्कामी असायची. पण आता बरं ते पैशावाल्यानंच हलगर्जीपणा केलाय बरं का. त्यांनी काय केलंय, पैशाच्या जोरावर ही माणसं बोलवलीत पैसे देऊन, आणि आपली पोरं मग टंगळमंगळ करतात, हे सोडून देतात. संस्काराची फार गरज आहे. आता आमच्या फिरताना फार लक्षात येतं, आम्ही जर कुठं मुक्कामाला रात्री एखाद्या दिवशी जर थांबलो तर आता त्याच्या इथं रात्रभर थांबायचं असतं. मग एखादी घरात आजीबाई असते, ती आमच्या जवळ येऊन बसते रात्री, आणि मग ते आजीबाईचं जागतिक लेवलचं वाक्य असतं बरं का, कुठेही जा तुम्ही. आणि मग ती आजीबाई सांगत असते आम्हाला, महाराज काय सांगावं तुम्हाला,
हे जागतिक लेवलचं वाक्य आहे. ती म्हणते महाराज काय सांगावं तुम्हाला, हा अगोदर असा नव्हता. काय सांगते आजी, हा अगोदर असा नव्हता. अगोदर म्हणजे केव्हा माता माऊल्यांनो सांगा सांगा, लाजू नका. हा बघा कसा अनुभव सांगतात लग्नाच्या अगोदर. आजीबाईला विचारलं, म्हणलं झालं काय? म्हणे महाराज हा फार बदललाय हो, लग्नाच्या अगोदर असा नव्हता. म्हणलं झालं काय? आणि काय सांगावं महाराज तुम्हाला, दोघंच मॉलला जातात, तिथं शॉपिंग करतात, बिस्किट पुढे आणतात, कुरकुरे आणतात, आणि आल्यानंतर दोघंच बेडरूम मध्ये बसून कुरुम 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 खातात. आजीला म्हणलं जाऊ दे ना आजी, तुम्ही थोडा कानाडोळा करा ना. कानाडोळा करा म्हणजे काय करा, कानानं ऐकू नका आणि डोळ्यानं पाहू नका. पण आजीबाई म्हणली महाराज तो अगोदर असा नव्हता, आत्ता बदललाय तो. म्हणलं झालं काय? म्हणे असंच वागतायत, तो अगोदर असा नव्हता. म्हणलं तुम्ही त्याला शिक्षण दिलं? म्हणे दिलं. त्याला शाळा शिकवली? म्हणे शिकवली. त्याला लहानसा मोठा केला? म्हणे केला. त्याला नोकरी लावून दिली? म्हणे दिली. म्हणलं त्याचं लग्न करून दिलं. त्याचा सांभाळ तुम्ही लहानपणी केला. आणि तो जेव्हा शाळेत जायचा, आजी खरं सांगा म्हटलं, तो जेव्हा शाळेत जायचा, शाळेत जाताना तुम्ही त्याला खाऊ द्यायचा. आताही देता ना तुम्ही खाऊ. लहान मुलगा जर नातू घरात असेल तर त्याला खाऊ देता. आणि खाऊ देताना त्याला काय सांगता बरं तुम्ही? तुम्ही सांगत असतात हा खाऊ शाळेत घेऊन जा, आणि गेल्यानंतर तिथं जवळ तुझे मित्र नसतील तर त्यांना आवाज देऊन बोलून घ्यायचं, असं सांगता ना? काय सांगता तुम्ही? तुम्ही काय सांगता हे तुम्ही सांगता का तुम्ही काय सांगता हे मी सांगू? तुम्ही असं सांगता का? मित्र असतील तर त्यांना आवाज देऊन बोलवायचं, सगळ्यांना ती बिस्किट वाटून द्यायची, तुला नाही राहिली तरी चालेल, असं सांगता का तुम्ही? तुम्ही असं सांगत नाही. तुम्ही सांगता शाळेत जाताना बाळा हा खाऊ दिलाय, शाळेत गेल्यानंतर डबा सुद्धा कुणाला दाखवायचा नाही. मित्र बाकीचे पोरं जवळ नसतील तर गपचूप हा डबा उघडायचा आणि एक एक बिस्किट गपचूप खायचं. मग मी आजीबाईला म्हणलं, आजीबाई तुम्ही झाड बाबळीचं लावलं आणि त्याला आंब्याची अपेक्षा करता. तुम्ही तुमच्या मुलाला हे संस्कार दिलेत, गपचूप खायचे, आणि आता सुद्धा तो बेडरूम मध्ये बसून गुपचूपच खाणार आहे. तुम्ही संस्कार दिले तसे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संस्काराची गरज आहे. कुठं होता आपला विषय? कुठं होता आपला विषय? आहे का कोणाच्या लक्षात? नाही? जाऊ द्या मग. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संसाराला फार वैतागली माणसं, इथून आपण बाहेर गेलो होतो. आणि संसार किती जरी केला तरी हा परिपूर्ण होत नाही. याच्या उलट परमार्थ आहे. या परमार्थाचा प्रवास, याला विश्रांती निश्चित आहे, याला थांबणं निश्चित आहे. पण हा संसार किती जरी केला तरी हा विश्रांती माणसाला देऊ शकत नाही. अनेक प्रमाण आहेत, त्या प्रमाणांकडे आपल्याला जायचं नाही. माणसं फार संसाराला वैतागली. आता तुम्हाला विनोदच आवडतात असं मला वाटायला लागलंय. सांगू का एखादा विनोद? बरं, विनोदही कळला पाहिजे बरं का. विनोद कळत नाही, विनोदही कळला पाहिजे. एरवड्याच्या वेड्याच्या इस्पितळामध्ये एक वेडा उंच भिंतीवर चढला. उंच भिंती होती त्या एरवड्याच्या जेलमध्ये, आणि त्या भिंतीवर तो वेडा चढला. आणि 1-2 दिवस झाले तो वेडा काही केला खाली उतरायला तयार नाही. अनेक प्रयत्न केले. उंच भिंत होती, तो वेडा तिथं भिंतीवर चढल्यानंतर अनेक प्रयत्न केले, दोर टाकला, शिडी लावली, तरी तो वेडा खाली उतरायला तयार नाही. अनेक शहाणे प्रयत्न करून थकले, पण 4 दिवस झाला वेडा खाली उतरायला तयार नाही. खालच्या शहाण्यांनी जर त्या वेड्याला त्रास दिला तर वेडा म्हणायचं मी उडी टाकून मरेल. आता शहाणे म्हटले कुठं याच्या नादी लागता, हा वेडाच आहे, जेव्हा उतरायचं तेव्हा उतरेल. शिडी लावून ठेवलेली होती, ती काढून घेतली, आणि एक खालचा दुसरा वेडा त्याच इस्पितळातला तो काय म्हणला या शहाण्यांना, तो म्हणला या वेड्याला मी खाली उतरवतो. 4 दिवस झाले शहाणे प्रयत्न करून थकले होते. तो वेडा म्हणला याला मी खाली उतरवतो. म्हणे आम्ही प्रयत्न करून थकलोय, तू काय खाली उतरवणार? म्हणे कर तुझी इच्छा, एकदा प्रयत्न कर. तो वेडा खालचा पळत पळत घरामध्ये गेला आणि त्यानं कात्री आणली. कात्री आणली आणि खालचा वेडा वरच्या वेड्याला म्हणतो उतरतो की नाही खाली, भिंत कापून टाकू. काय म्हणला? कळलं की नाही? कळलं नाही तर सकाळी. खालचा वेडा वरच्या वेड्याला म्हणतो उतरतो की नाही खाली, भिंत कापून टाकू का? पाहता काय उतरला ना तो वरचा वेडा खाली. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. विनोदही कळला पाहिजे. भगवान परमात्मा इथं अवताराला येतो, ही सगळी सृष्टी निर्माण करतो. भगवंताचा आपण जर विचार केला तर त्याचं एकच रूप आहे, परंतु अनेक रूप तो धारण करतो, म्हणून त्याचं नाव बदलतं. एकच माणूस आहे,
एकच माणूस आहे, त्याचं कामं बदलली की त्याचं नाव बदलतं. एक महात्मा होता. महात्मा पंढरपूरला गेले आणि गेल्यानंतर जवळ काहीच नव्हतं. पाहावं पंढरपूर काय म्हणून सर्व संघ परित्याग केलेले महात्मे, जवळ काहीच नाही. पंढरीला गेले परंतु जवळ एक थाळी होती. थाळी त्याच्यातच ते जेवण करायचे, त्याच्यातच पाणी प्यायचे, तेच उशाला घ्यायची. ती थाळी होती. पंढरपूरला महात्मे गेले आणि गेल्यानंतर पंढरपूरमध्ये जाऊन ते महात्मे एका रस्त्याच्या कडेला झोपले. आता झोपणाऱ्याला झोपू देईल तर त्याला पंढरपूर कसं म्हणा. काहीच नव्हतं महात्म्याजवळ. एक थाळी होती, ती कुणीतरी आलं उचलून घेऊन गेला. आसक्ती नव्हती महात्म्याला, पण उठल्यानंतर पाहिलं कुणीतरी आपली थाळी नेली. जेवढं होतं तेवढंही न्यावं काय म्हणून महात्म्याला थोडं वाईट वाटलं. आसक्ती नव्हती, परंतु जी एक थाळी होती ती सुद्धा एखाद्या चोरानं न्यावी काय म्हणून खंत वाटली. आणि त्या थाळीचा शोध घ्यावा म्हणून महात्मा एका पोलीस ठाण्यामध्ये जवळच्या गेले पंढरपुरामध्ये. गेल्यानंतर महात्मा थोडे रडायला लागले. सांगितलं माझं सर्वस्व चोरीला गेलंय. सर्व संघ परित्याग केलेला महात्मा होता. जवळ काहीच नव्हतं, फक्त एक थाळी होती. पण महात्मे म्हणतायत पोलिसांना माझं सर्वस्व चोरीला गेलंय. महात्म्याला शांत केलं आणि पोलिसांनी सांगितलं तुम्ही महात्मे आहात, तुम्ही साधू आहात, तुमचं काय चोरीला गेलंय आम्हाला सांगा. म्हणे माझा ताट चोरीला गेलं, माझी छत्री चोरीला गेली, माझी उशी चोरीला गेली, माझा तांब्या चोरीला गेला. पोलीस म्हणले काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू. बरं हे त्यांनाच माहिती असतं बरं का. हा हे त्यांनाच माहित असतं महाद्वाराजवळ कोण, ढोंगडे गल्लीत कोण, हे त्यांना माहित असतं. पोलिसांनी शोध सुरू केला. एक थाळी सापडली. त्या थाळीवर त्या महात्म्याच्या आश्रमाचं नाव होतं. म्हणजे ते महात्म्याने तिथूनच आणली होती. जवळ काहीच नव्हतं, पण खाण्यासाठी लागतं म्हणून ती थाळी होती. ती थाळी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस घेऊन आले. त्या महात्म्याच्या हातात दिली. थाळी घेऊन महात्माने पोलिसांनी विचारलं तुम्ही म्हणताय सर्वस्व चोरीला गेलंय, मग एवढी एवढी थाळी घेतली तुम्ही निघालात कुठं, अजून काय चोरीला गेलं. त्यावेळेस महात्म्यानं सांगितलं हेच माझं सर्वस्व आहे. ही थाळी म्हणजे माझं सर्वस्व आहे. थाळी एकच आहे, पण थाळीची कामं बदलली म्हणून थाळीचं नाव बदललं. महात्मा त्याच थाळी जेवायचा म्हणून ते ताट आहे. त्याच थाळीत जेवण झाल्यानंतर धुवून पाणी प्यायचा, हा त्याचा तांब्या आहे. झोपताना तीच थाळी उशाला घ्यायचं म्हणून त्याची उशी आहे. आणि पाऊस आल्यानंतर तीच थाळी डोक्यावर घ्यायचं, ती त्याची छत्री आहे. कामं बदलली म्हणून नावं बदलली. तसं परमात्मा हा रूप एकच आहे, पण अनंत वेशे अनंत रूप घेतल्यानंतर त्याचं नाव बदलतं. म्हणून प्रभू अवताराला येतात. सगळ्यात महत्वाचं कारण धर्माचं रक्षण करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. दुसरं कारण आहे वेदाचं संरक्षण करण्याकरता. वेद म्हणजे श्रुती आहे. ज्ञानोबा सांगतात अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. या श्रुतीसारखं या जगामध्ये दुसरं काही नाही. वेद म्हणजे श्रुती आहेत. 3 वेद आहेत आणि त्या वेदाचं तसा वेद एकच आहे, परंतु व्यासांनी त्याचं विवरीकरण केलं आणि त्याचे 3 भाग केले. त्या वेदाचं रक्षण करण्याकरता ते अवताराला येतं. कारण ती भक्ताला काय करतो तर भक्ताचं रक्षण करतो आणि आपल्या पायाजवळ ठेवून त्याचा उद्धार करतो. हेच अभंगाच्या 2ऱ्या चरणात. भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी. पाया पासे भक्त राखे पाया पासे, भक्त राखे पाया पासे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. यांच्यासारख्या कलाकारांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत जा. आणि माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला 10-5 रुपये दक्षिणा देऊन प्रोत्साहन देत जा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला.
भगवान इथं आल्यानंतर काय करतात तर भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी, हे तिसरं कारण आहे. चौथं कारण जर आपण पाहिलं तिसरंच कारणाचा आपण जर विचार केला तर निर्गुणवंत झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत. म्हणून तो परमात्मा अवताराला येतो, भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा नाश करतो. चौथ्या कारणाचा आपण जर विचार केला तर भगवान परमात्मा ब्राह्मणांचं रक्षण करण्याकरता इथे येतो. ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण म्हणजे जाती नसून ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा, जो ब्रह्म जाणतो त्याचं रक्षण करण्याकरता येतो. पाचवं कारण आहे गोमातेचं रक्षण करण्याकरता परमात्मा इथे येतो. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा 4 गोष्टीशिवाय अपरिपूर्ण आहे. तो कोणत्या गोष्टीने पूर्ण होतो? सगळ्यात पहिल्यांदा गोमाता त्याच्याजवळ असेल तो भगवंत आहे. त्याच्या डोक्यावर मोरपीस आहे, त्याच्या जवळ राधा राणी आहे आणि त्याच्या हातामध्ये बासरी आहे. या सर्व गुण संपन्न असणारा तो परमात्मा, त्याच्याजवळ गोमातेचं रक्षण आहे. आता गोमाता राहिली नाही. गोमातेचं रक्षणाकरता भगवान परमात्मा अवताराला आला. आणि गोमाता असावी बरं दारात. आपण शेतकरी आहात, जर्सी गायांचे गोठे आपल्या दारात आहे, परंतु एक तरी गोमाता आपल्या जवळ असली पाहिजे. आता मध्ये एक वाक्य व्हायरल झालं, ज्याचे द्वारे गावरान गाय त्याचे द्वारे विठोबाचे पाय. ज्याचे द्वारे गावरान गाय त्याचे द्वारे विठोबाचे पाय, आणि ज्याचे द्वारे नाही गावरान गाय त्याचे सांगावे काय. दारात जाताच बरे पाय, तिथं कोंबड्याचे पाय. जिथं कोंबड्याचे पाय त्याच्या दारात गेलं का पाय भरतो. म्हणून आपल्या दारामध्ये गावरान गाय असावी. ती गोमाता, तिच्यामध्ये 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी आपण त्याला म्हणतो. 33 प्रकारचे देव आपल्या दारामध्ये राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं गाय ओझन वायू आपण ज्याला म्हणतो, त्या ओझन वायूचा स्तर आता पृथ्वीवर कमी झालाय. का तर पहिली गोमाता होती, आता ती गोमाता राहिली नाही, म्हणून त्याचं रक्षण करण्याकरता येतो. 6वं कारण आहे अंब ऋषीसाठी तो अवतार धारण करतो. अंब ऋषी राजानं ज्यावेळेस साधना द्वादशीचं पारणं केलं होतं, ते पारणं केल्यानंतर ती द्वादशी सोडण्यासाठी एक दिवस ते यमुनेच्या तीरावर गेल्यानंतर तिथं दुर्वास ऋषीचं दर्शन त्यांना झालं. आणि दर्शन झाल्यानंतर अंब ऋषी राजांना सांगितलं की पारणं सोडण्यासाठी तुम्ही जेवायला माझ्याकडे या. पण या म्हणल्यानंतर अंब ऋषी राजा होता, त्याला उपवास होता, सहन होत नव्हतं. बाकीच्यांना विचारलं आता काय करावं काय करावं. म्हणून काही लोकांनी सल्ला दिला आणि फुलपात्र भर पाणी ते दुर्वास ऋषी येण्याच्या आत अंब ऋषी राजानं प्राशन केलं. आणि आल्यानंतर दुर्वास ऋषी रागावले, तू कस काय मला न विचारता पाणी पिलास, मला बोलवलं, माझा अपमान केला आणि शाप दिला. शाप दिल्यानंतर त्याचं रक्षण करण्याकरता त्याला काय शाप दिला तर जा म्हणे तुला 10 जन्म घ्यावे लागतील, तू 10 गर्भामध्ये जन्माला येशील. मग गर्भवास सोपा वाटतो का? शाप दिला होता. पण त्याच्याकरता प्रभू अवताराला आले आणि सांगितलं तुझे जे 10 अवतार आहेत ते मी स्वतः धारण करेल. कच्छ, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ते अवतार तो इथं आल्यानंतर धारण करतो. धारण करतानाच हातामध्ये त्याच्या चक्र आहे, सुदर्शन नावाचं चक्र आहे, हातामध्ये कौमुदी नावाची गदा आहे आणि त्याच्याजवळ बाण आहे, धनुष्यबाण, शारंग असणारा तो धनुष्यबाण. आणि असा शारंग पाणी इथं आल्यानंतर भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो, भक्ताला आपल्या पायाजवळ सांभाळतो. म्हणून एक दिवस अकबर बादशाहनं बिरबलाला प्रश्न विचारला. अकबर बादशाहनं बिरबलाला प्रश्न विचारला आणि म्हणे का रे बिरबला, म्हणे तुमचा देव तर सारखाच अवताराला येतो म्हणे, काही झालं का रामनवमी आहेचे, वामन जयंती आहेचे, कृष्णाष्टमी आहेचे, परशुराम जयंती आहेचे, म्हणे का बरं तुमचा देव स्वतः अवताराला येतो? त्याला जर अवताराला यायचं, इथं जर काही काम आहे तर त्यांनी त्याचे दूत पाठवले पाहिजे, त्याचे सेवक पाठवले पाहिजे. तो परमात्मा तर स्वतः अवतार धारण करतो. बिरबल हुशार होता आणि बिरबलानं त्या अकबर बादशाहला सांगितलं मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, एक 10-5 दिवस जाऊ द्या, याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन. विचारलं होतं अकबर बादशाहनं, तुमचा देव सारखा सारखा अवताराला येतो म्हणे, आत्ताच रामनवमी झाली, नृसिंह जयंती झाली आणि हा उपवास फार महत्वाचा आहे. भागवतामध्ये याचं वर्णन आहे, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तम शिवरात्री, हे जे 7 उपवास आहे ना, हे फार महत्वाचे. एकादशी सारखे हे उपवास करायचे असतात. आज धरलाय का आपण उपवास?
धरला असेल तर नक्की आपण भाग्यवान आहात. एकादशी सारखं हे पारणं आपण करायचंय. मग उपवास हा सगळ्यात महत्वाचा आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी आपण भगवंताच्या जवळ राहायचं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग भगवान अवताराला येतो म्हणजे सज्जनाचा सांभाळ करतो, दुर्जनाचा नाश करतो आणि अव्यक्त असणारा परमात्मा व्यक्त असणारा परमात्मा अव्यक्त होतो. अभंगाच्या तिसऱ्या अव्यक्त ते आकार रे, अव्यक्त ते आकार रे, अव्यक्त ते आकार रे, अव्यक्त ते आकार रे, ओ अव्यक्त ते आकार रे, रूपाले गुणवंत, अव्यक्त ते आकार रे, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, भक्त राखे पाया पासे, भक्त राखे पाया पासे, अव्यक्त ते आकार रे, रूपाले गुणवंत, अव्यक्त ते आकार, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, भक्त राखे पाया पासे, भक्त राखे पाया पासे, अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत, रूपाले गुणवंत. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. आता बिरबलाचे 10-5 दिवस झाले. ते दृष्टांत राहिला ना. मग 10-5 दिवसासाठी 10-5 मिनिटं तर मध्ये जाऊ द्यावं लागतील ना. मग बिरबलानं उत्तर द्यायचं आज ठरवलं आणि ठरवल्यानंतर काय केलं, ज्या दिवशी उत्तर द्यायचं होतं त्या दिवशी अकबर बादशाला सांगितलं आपल्याला जरा आज नौकेचा विहार करण्यासाठी आपल्याला नदी किनाऱ्यावर जायचंय, चला म्हणे सोबत. चला म्हणल्यानंतर सोबत काही सेवक होते, प्रधान होता आणि अकबर बादशाच्या बारक्या मुलाला म्हणजे राजपुत्राला सुद्धा बिरबलानं त्या दिवशी सोबत घेतलं होतं. आणि 10-5 दिवसामध्ये एक त्या राजपुत्रासारखा एक हुबेहूब त्याचा पुतळा तयार केला होता आणि तो पुतळा सुद्धा त्या नौकेमध्ये घेतला. बिरबल, अकबर बादशाह, राजपुत्र आणि काही सेवक सोबत घेऊन नौका विहार करण्यासाठी हे सगळे निघाले. गेल्यानंतर नौका विहार सुरू झाला आणि ती नाव त्या नदीच्या मध्यभागी आली आणि आल्यानंतर नकळत तो अकबर बादशाचा राजपुत्र बिरबलानं लपवून ठेवला आणि जो हुबेहूब बनवलेला पुतळा होता तो पाण्यात टाकला आणि बिरबलानं आरडाओरडा सुरू केलं, राजपुत्र पडला, राजपुत्र पडला. त्यावेळेस अकबर बादशानं इकडं तिकडं न पाहता, कसलाही विचार न करता लगेच पाण्यात उडी मारली, तळाला गेला. आणि तो तळाला गेल्यानंतर त्यानं पाहिलं हा राजपुत्र नसून त्या राजपुत्राचा पुतळा आहे, मातीचा पुतळा आहे, विरघळायला लागला. आणि अकबर बादशाह वर आला आणि त्या बिरबलावर रागवला, म्हणे मूर्खा तुला कळत नाही का, अरे राजपुत्र नाही हा तर त्या मातीचा पुतळा आहे, राजपुत्र कुठे आहे. त्यावेळेस राजपुत्र लपवलेला बिरबलानं समोर केला आणि हा घ्या म्हणे तुमचा राजपुत्र. म्हणे तुम्ही का उडी मारली, मी सांगितलं होतं, तुम्ही प्रश्न विचारला होता 5-10 दिवसापूर्वी की तुमचा देव सारखा सारखा का अवताराला येतो, तो स्वतःहून का अवताराला येतो, तो देवदूत का पाठवत नाही, तो सेवकाला संतांना का पाठवत नाही, त्याचं उत्तर ऐका. सरकार तुम्ही विचारला होता प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे आमचा देव स्वतः का अवताराला येतो. जसं राजपुत्र पाण्यात पडला ही वाक्य तुम्ही ऐकलं आणि काहीही विचार न करता, कुणालाही न सांगता, इकडं तिकडं न पाहता जसं स्वतः उडी मारली. वास्तविक सरकार तुम्ही या सेवकाला सांगू शकत होते, प्रधानाला सांगू शकत होते उडी मार, पण तुम्ही हिम्मत केली, तुम्ही काहीच विचार केला नाही. तसा आमचा देव आहे, भक्त जर संकटात असेल तर देव मागे पुढे काहीच पाहत नाही, तर लगेच उडी घालतो. कोठे नदीसे पाहता उडी घाली आवचिता, उडी घाली आवचिता, उडी घाली आवचिता, कोठे नदीसे पाहता उडी घाली आवचिता, उडी घाली आवचिता, उडी घाली आवचिता, उडी घाली आवचिता. याला समर्पक प्रमाण म्हणतात. पांडुरंगगिरी महाराज बाबांच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर पाचर,
म्हणजे जी डुगडुग राहू देत नाही, उडी घाली अवचिता. आणि तो परमात्मा काय करतो, भक्त संकटात आला की तो कसलाही विचार करत नाही, मागे पुढे पाहत नाही, स्वतः अवतार धारण करतो. म्हणून हा परमात्मा ज्या दिवशी अवताराला येतो तो आजचा दिवस आहे, हा पवित्र दिवस आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बरं, भक्ताला जरी पायाजवळ सांभाळत असला, दुर्जनाचा जरी नाश करत असला, तर हे सगळं जग त्यानं निर्माण केलंय. पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याचा परिपाक त्याला भोगावा लागतो. हे जगत त्यानं निर्माण केलंय आणि त्यानं निर्माण केलेलं जगत आपल्याला कधी दुःख देत नाही. शास्त्राचा जर आपण विचार केला की तात्विक चिंतन सांगतो, मथुरेमध्ये जरी भगवान परमात्मा अवताराला आला तरी आपलं सुद्धा शरीर एक मथुरा आहे की नाही, गोकुळच आहे. मग आपण देहाचा विचार जर केला तर इथं सगळंच आहे. इथं सुद्धा कंस आहे. इथं कोण कंस आहे, हा मी नावाचा कंस आहे. इथं 6 मुलं होती, ती 6 मुलं जशी कंसांना मारली, आता काचं नावच फार भारी आहे, कंस. कम सुखा इति कंसा. म्हणजे अहंकार ज्या माणसाच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी समजायचं कंस राहतोय, त्याच्या देहामध्ये कंस विराजमान आहे. 6 विकार म्हणजे 6 मुलं आहे. षड विकाराचा आपण जर विचार केला तर ती 6 मुलं त्यांनी मारली. 7वा तिकडं बलराम दादा आला आणि या षड विकाराला आपणच मारायचं असतं बरं का. हे षड विकार ज्यावेळेस काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार ज्यावेळेस निर्माण होतो ना, त्यावेळेस त्याला आपण मारायचं असतं. दुसरे येऊन तो मारत नाहीत, दुसरे त्याला फोपवत असतात. म्हणून हे षडविकार आपण आपल्या आतमध्ये विजवायचे असतात. या षडविकारांना तो परिपूर्ण असणारा आपला देह, आणि ही सुद्धा मथुरा आहे. म्हणून आपण त्या कंसुका, त्या कंसाला तो अहंकार सोडला पाहिजे. फार लोक अहंकारी राहतात. इतका काहींना कशाचा अहंकार, कुणाला संपत्तीचा, कुणाला संपदेचा, कुणाला प्रतिष्ठेचा, कुणाला पदाचा, कुणाला बंगल्याचा, कुणाला गाडीचा. प्रत्येक माणसाला कसला ना कसला अहंकार राहतो. आणि इतका अहंकार राहतो, एक अहंकाराचं उदाहरण सांगायचं घडलेलं. पुणे परिसरामध्ये एका ठिकाणी मी वर्ष श्राद्धाच्या प्रवचनाला गेलो आणि असाच एक हॉल होता. प्रवचन सुरू होतं, श्राद्धाचं प्रवचन होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजत आले होते. प्रवचन आता थांबवायचं होतं. गरम होत होतं, सूर्य डोक्यावर आलेला होता, उन्हाळ्याचा दिवस. आणि त्या हॉलमध्ये फॅन सुरू होते. फॅन सुरू होते. एक मनुष्य त्या हॉलच्या दारामध्ये आत आला आणि आल्यानंतर त्यानं फॅनचं बटन बंद केलं. गरम होत होतं, सगळ्यालाच गरम होत होतं, मलाच होतं असं नाही, सगळ्यांना गरम होतं. एक माणूस आला आणि त्यानं फॅनचं बटन बंद केलं. म्हणलं फॅनचं बटन चालू करा, सगळ्याला गरम होतोय. म्हणे महाराज फॅन मी दिलाय. म्हणलं तुम्हीच दिलाय, सगळ्याला हवा लागावी याच्या करता दिलाय, चालू करा फॅनचं बटन. नाही म्हणे महाराज फॅन मी दिलाय. म्हणलं झालं काय? म्हणे फॅन जर चालू राहिला तर त्या फॅनवरची नावं कशी वाचायची. पहा बाद, फॅन जर चालू राहिला तर त्या फॅनच्या पात्यावर टाकलेली नावं कशी वाचायची. मग मी फॅन पूर्ण बंद होऊ दिला. वरती पाहिलं, एका पात्यावर पंजाचं नाव, एका पात्यावर आजाचं नाव, एका पात्यावर बापाचं नाव, आणि मधला जो गट्टू असतो ना, त्या गट्टूवर याचं आणि याच्या पोराचं नाव. 1300 रुपयात 5 पिढ्या घरा 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 फिरत होते. इतका अहंकार राहतो. हा अहंकार, हा कंस आहे, हा आपण मारायचा आहे. तो ज्याला मारतो ना, आणि तो मारल्यानंतर बलराम दादा म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. षडविकार आपण मारले की बलराम जन्माला येतो. म्हणजे कोण जन्माला येतं? ज्ञान जन्माला येतं. आणि तो ज्ञान जन्माला आलं की त्या ज्ञानाच्या द्वारे मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. आणि जेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो त्यालाच म्हणतात गोकुळाष्टमी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हे सगळं भगवंतानं निर्माण केलंय. त्यानं निर्माण केलेली सृष्टी ही कधी माणसाला दुःख देत नाही. जीवानं जी सृष्टी निर्माण केली तीच माणसाला दुःख देत असते. सृष्टीचा विचार आपण जर केला, या जगताचा आपण जर विचार केला तर 2 जगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जीवकृत आणि दुसरं ईशकृत. ईशकृत सृष्टी म्हणजे देवानं निर्माण केलेली, आणि जीवकृत सृष्टी म्हणजे जीवानं निर्माण केलेली. देवानं निर्माण केलेली सृष्टी आपल्याला कधी दुःख देत नाही. चांगलं आहे का? देवानं निर्माण केलेली सृष्टी, त्यानं निर्माण केलेलं जगत आपल्याला कधी दुःख देत नाही. आपण स्वतःहून जीवानं जे जगत निर्माण केलंय ते आपल्याला दुःख देत असतं. आपण जन्माला येताना इथं आल्यानंतर देव आपल्याला सांगत नाही की तुम्ही मानुरी जन्माला जाताल आणि तुमच्या दारामध्ये एक आंब्याचं झाड असेल आणि ते तुमचं असेल, असं देव सांगतो का आपल्याला? सांगतो का देव? देव सांगत नाही. इथं जन्माला आल्यानंतर आपण त्या दारातल्या झाडाला माझं म्हणतो.
देव एकच माणूस निर्माण करतो, पण आपण जीव इथं आल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाला माझं म्हणतो, म्हणजे त्या झाडाशी ममत्वाचं नातं निर्माण करतो. आणि झाड माझं म्हणलं की त्या झाडाचे आंबे जर कोणी तोडले, त्याला जर कोणी दगड मारला, तर कुणाला दुःख होतं? आपल्याला. देवानं आपल्याला सांगितलं नाही हे झाड तुझं आहे, पण हे झाड माझं आहे. ही जीवानं निर्माण केलेली सृष्टी आहे, ती सृष्टी दुःख देत असते. जगामध्ये एखादी आई जर गेली तर फार लोक रडतात. का रडतात? तर तिच्याशी तिचा मातृत्वाचा संबंध असतो म्हणून लोक रडतात. एकच बाई देवानं निर्माण केली, बाई एकच आहे, पण आपण जीवानं तिच्याशी शेकडो नाते निर्माण केली. एकच बाई आहे, तिला कोणी आई म्हणतं, कोणी सासू म्हणतं, कोणी आत्या म्हणतं, कोणी मामी म्हणतं, कोणी बहीण म्हणतं, कोणी काकी म्हणतं. देवानं निर्माण केलेली स्त्री एकच आहे. आपण तिच्याशी हजारो नाते निर्माण केले आणि मग आपली आई गेली याचं दुःख होतं. का? तर आपण तिच्याशी आपल्या मातृत्वाचा संबंध निर्माण केला आणि मातृत्वाचा विच्छेद झाला की त्याचं दुःख भोगावं लागतं. म्हणून जीवानं निर्माण केलेली सृष्टी हे दुःख देत असते आणि भगवंतानं निर्माण केलेली सृष्टी आपल्याला कधी दुःख देत नाही. म्हणून आपण जे काही राहायचं ते ईशकृत सृष्टी म्हणजे जगानं निर्माण जे झालंय ते देवानं जे निर्माण केलंय त्याच्यामध्ये आपण राहायचंय. म्हणून एकदा सर्वांना विनंती आहे, कीर्तन सुरू झाल्यापासून मी तुम्हाला कसलाही त्रास दिलेला नाही. म्हणून या मंडपमध्ये आता ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात एकदा वरती करा. आणि ज्या परमात्म्यामुळं आपण आजचा हा मानोरीतला हा आनंद उपभोगतोय त्या परमात्म्याचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आवडी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु तो महाराज की जय. भपार घुमाई, भपार 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 ठोपा ठोपा ठोपा. टाळी हा. घ्या हात खाली. घेतले का? हात वर करायचे सांगावे लागतात, पण खाली घ्या कुणाला सांगावं लागत. म्हणून असा परमात्मा अवताराला आल्यानंतर तो घेऊन या चक्र गदा हाच धंदा करतो, हा काम करतो. काय काम करतो? भक्ताला आपल्या सांभाळतो, दुष्टाचं निर्दाळन करतो. भगवान परमात्मा आज अवताराला आले त्याचं कारण आहे की कंसाला मारण्यासारखा, जरासंधासारखा वध करण्यासाठी त्या मथुरेमध्ये असणारा आज परमात्मा अवताराला आला. त्याचं कारण आहे वसुदेव देवकीच्या गर्भाला तो परमात्मा आला. म्हणजे 7वा गर्भ जो होता कंस, हा देवकीचा कोण होता? कंस देवकीचा कोण होता? हा चुलत भाऊ होता. भावाने लग्न लावून दिलं, पण आकाशवाणी झाली होती. वरात ज्या दिवशी वसुदेव देवकीची निघाली त्या दिवशी आकाशवाणी झाली होती आणि आकाशवाणीमध्ये सांगितलं होतं हिचाच 8वा तुला मारेल. कंस थरथर कापत होता आणि विचार करत होता. पण वसुदेव देवकीने सांगितलं काही काळजी करू नको, आम्हाला कारागृहात ठेव. आणि कारागृहात ठेवल्यानंतर आम्हाला जी मुलं होतील ती तुम्हाला आम्ही आणून देऊ. 6 मुलं दिले. 7वा गर्भ देवकीच्या उदरामध्ये वाढतोय आणि तो गर्भ एक दिवस योग रूपानं, मायेच्या रूपानं तिकडं रोहिणीच्या उदरामध्ये जाऊन राहिला. आणि राहिल्यानंतर तो गर्भ 7व्या महिन्यामध्ये राहिला आणि लोक रोहिणीचा नाव ठेवू लागले. नाव ठेवत असताना तिने सांगितले माझं काहीच नाही, परंतु आकाशवाणी झाली आणि सांगितलं रोहिणी माता
हे निष्कलंक आहे तेव्हा कळालं. आणि तो गर्भ बलराम दादाचा होता. त्याच्यानंतर 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा. आणि ती आजची तिथी विठ्ठल विठ्ठला 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 ही अष्टमी तिथी. त्या आणि भगवंताचा अष्टमी आज तिथी आहे. रोहिणी नक्षत्र आहे. आणि त्या नक्षत्रावर हा परमात्मा अवताराला आला. आणि अवताराला आल्यानंतर त्यानं काय कामं केली, ही सगळी कामं करत असताना त्यानं भक्ताचं रक्षण केलं. अव्यक्त असणारा परमात्मा निर्गुण निराकार, सगुण निराकार. आणि हा परमात्मा सगुण साकार झाला. सगुण साकार झाला गुणवंत. गुणवंत झाला आणि आकाराला आल्यानंतर त्यानं ही सगळी कामं केली. म्हणून आपण आज हा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा करतोय. देवकीच्या असणाऱ्या 8 वर्षाची ती बालमूर्ती भगवान परमात्म्याची आज विराजमान आपल्या दारामध्ये या ठिकाणी होणार आहे. रात्री 12 वाजता बरोबर आज आपण जन्म उत्सव या ठिकाणी भजनानं करणार आहोत. आपण जीवनामध्ये अनेक सप्ताहामध्ये अनेक कीर्तन ऐकतोय. पण खरं सांगतो माय बापा हो, कधीतरी एखाद्या वक्त्याची चिकित्सा करत जा. एखाद्या वक्त्याची चिकित्सा करत जा. महाराज लोक येतात, सांगतात ज्ञानोबराय असं सांगतात, तुकोबराय असं सांगतात. पण कधीतरी आपल्याला जिज्ञासा निर्माण व्हावी आणि घरी जाऊन आपण कधीतरी ज्ञानेश्वरी गाथा उघडावा. आणि खरंच आजच्या महाराजांनी जे सांगितलंय ते ज्ञानेश्वरीत आहे का, गाथ्यात आहे का, आपण याचं नक्कीच चिकित्सा केली पाहिजे. चिकित्सा करत जा बरं का. जीवनामध्ये कुणाच्याही हो मध्ये कधीच हो मिसळायचं नाही. कुणी काही सांगत असेल तर कुणी काही सांगत असेल तर नुसतं हो म्हणायचं नाही, चिकित्सा करायची. नाही तर काही माणसाचं कुणी काही जरी सांगितलं, आता बरेच माणसं असतात त्यांना कीर्तन काहीच कळत नाही, आम्ही सांगत राहतो, ते आपले हो 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 करत राहतात 9 वाजेपर्यंत. नंतर गेले, जेवले की जाऊन झोपले. पण चिकित्सा केली पाहिजे. आणि जीवनात कधीच कोणत्याच माणसाच्या हो मध्ये हो मिसळायचं नाही. फार मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागतं. हो मध्ये जर हो मिसळला तर फार मोठं नुकसान आपलं होत असतं. एक उदाहरण सांगतो. मी असंच एक आळंदीत राहत असताना एक माझ्या घरासमोर एक आजीबाई राहायची. आणि मी पण तिच्या हो मध्ये ओच मिसळायचो. ती काही जरी म्हणली की मी आजीबाईला आपलं हो हो आजी, हो आजी असंच करत राहायचो. मी कुठून आलो की ती आजीबाई मला विचारायची, अरे तू आता ती मोबाईल शॉपी टाकली, कस काय, चांगली चालते का? मी आजीबाईला म्हणायचो, हो आजीबाई अगदी चांगली चालते. मी दुसऱ्या दिवशी कुठून तरी आलो की आजीबाई मला विचारायची, अरे आता तो किराण्याचा मॉल टाकलाय, कस काय, चांगला चालतोय का? मी म्हणलो, हो आजी तुमच्या आशीर्वादानं अगदी चांगला चालतोय. तिसऱ्या दिवशी मी आलो ना, आजीबाईनं मला विचारलं, आता तू कीर्तन प्रवचन सुरू केली, कस काय चालतायत? मी चांगले चालतायत. परत 4थ्या दिवशी मी आपला ओला आजीचे करत राहायचो. मला वाटतं